खूप महत्त्वाचे मावळे होते. त्याच्यातला एक म्हणजे मावळे तर सगळेच महत्त्वाचे होते. पण जे सर्वोत्तम कामगिरी केलेले आहेत, ज्यांचा इतिहासात थोडासाच उल्लेख आहे, अशा लोकांबद्दल, अशा मावळ्यांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं. बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे, त्या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजेच बहिर्जी नाईक. जे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते ते बहिर्जी नाईक, ज्यांच्यामुळे गुप्तहेर खातं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिथे जातील त्याच्या अगोदर तिथं कोण असायचं? बहिर्जी नाईकांची माणसं असायची. त्या जागेची इत्थंभूत माहिती ते अगोदर काढायचे. बहिर्जी नाईक कोण होते? ते मूळचे बहिरूपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलण्यात पटाईत होते. मग बहिर्जी नाईकांचं हे कौशल्य, ह्या कलेतलं कौशल्य बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांना गुप्तहेर खात्यात सामील केलं. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दिवसभर बहुरुप्याचे खेळ करून पोट भरवणारे बहिर्जी नाईक एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले होते. बरोबर आहे का? बहिर्जी नाईक कुणाच्याही नकला आणि वेषांतर एकदम पटाईत करायचे, त्याच्यात एकदम पटाईत होते ते आणि बोलण्यात सुद्धा हुशार होते. महाराजांनी त्यांची ही कसब ओळखली आणि महाराजांना कळालं की हे हे जे बहिर्जी नाईक आहेत ते स्वराज्याच्या अत्यंत कामामध्ये एकदम 100% पडणार. हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं आणि बहिर्जी नाईक जे होते हे म्हणजे गुप्तहेरीच्या कामात एकदम पटाईत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला गुप्तहेरीच्या कामामध्ये रुजू केलं. बहिर्जी नाईक हे फकीर बनायचे, कधी वासुदेव बनायचे, भिकारी बनायचे, कोळी बनायचे, संत बनायचे, म्हणजे हे वेषांतर करायचे, कसल्याही प्रकारचं वेषांतर करायचं आणि त्यांना जवळच्यातला जवळचा माणूस सुद्धा ओळखू शकत नव्हता. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखू यायचे. म्हणजे बहिर्जी नाईक ज्यावेळेस स्वराज्यात, ज्यावेळेस समजा रायगडावरती किंवा राजगडावरती ज्यावेळेस सभा व्हायची किंवा त्यावेळेस सुद्धा त्या सभेमध्ये बहिर्जी नाईक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच ओळखू यायचे. त्या लोकांना सुद्धा माहीत नव्हतं. पण फक्त वेषांतरच होतं का त्यांच्याकडे? तर समोरच्या माणसाच्या न कळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य हे कोणाकडे होतं? बहिर्जी नाईकांकडे होतं. ते विजापूरच्या आदिलशाह आणि दिल्लीच्या बादशाह यांच्या महालात वेषांतर करून जायचे. खुद्द आदिलशाह व बादशाह, जे की दिल्लीचा बादशाह होता, यांच्याकडून पक्की माहिती घेऊन यायची ते, माहिती आहे का? इतके पारंगत होते ह्याच्यामध्ये ते. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशाह नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत. यात बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता आणि चातुर्य आपल्याला दिसून येते. किती चतुर असतील ते की त्यांनी एकदा सुद्धा आपल्याला म्हणजे ते कळू दिलं नाही की मी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुप्तहेर आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचं जे जवळजवळ 3 ते 4 हजार गुप्तहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात होते आणि ह्या सर्वाचं नेतृत्व नाईक जे बहिर्जी नाईक होते त्यांच्याकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगवेगळ्या शहरामध्ये सुद्धा अटक ते कटक जसं म्हणतो ना आपण, असं भरपूर ठिकाणी पसरवलेले होते. आणि चुकीची जी काही माहिती दिलं समजा एखाद्या गुप्तहेरानं, त्यावेळेस त्याचा कडेलोट व्हायचा. म्हणजे जो गुन्हा करेल, जो गद्दारी करेल त्याला कधीही माफ केलं जायचं नाही, त्याचा डायरेक्ट कडेलोट व्हायचा. आणि हा पर्याय नाईकांनी ठेवलेला होता. आणि त्यांची गुप्तहेर खात्याची जणू एक काही वेगळीच भाषा होती, त्यांनी ती तयार सुद्धा केली होती. ती भाषा फक्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळायची आणि नाईकांना कळायची. त्यात पक्ष्यांचे, वाऱ्याचे आवाज असायचे. कुठलाही संदेश जर द्यायचा असेल त्या भाषेत तो दिला जायचा. महाराज कुठल्या मोहिमेवर जाणार हे सर्वात आधी आपल्या बहिर्जी नाईकांना माहिती असायचं. त्या ठिकाणची खडा माहिती नाईक जाऊन काढायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर यायची ती माहिती. असे म्हटलं जायचं की महाराजांच्या, मी तुला आता म्हणलं का नाही, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेषांतर करून आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखू शकायचे त्यांना. थोडक्यात काय तर दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांना समजूत असायची. बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नव्हते तर अत्यंत उत्कृष्ट ते लढवय्ये होते. म्हणजे ते कुठं जर लढाईचा प्रसंग जर आला तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत खांद्याला खांदा देऊन ते लढायला सुद्धा मागं पुढं बघायचे नाहीत. तलवारबाजी, दांडपट्ट्यात ते माहीर होते, कारण गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावं लागायचं हे त्यांना माहिती होतं.
त्याच्यामुळे ते युद्धात सुद्धा पारंगत होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करायचे. हां, शत्रूचे गुप्तहेर कोण, ते काय करतात ह्याची देखील माहिती त्यांना माहिती होती. तसेच त्यांच्याकडे एखादी अफवा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची जर असली, ते काम बहिर्जी नाईक एकदम चातुर्याने करायचे.